उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यानच अनेक भेटीगाठींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज दुपारी भेट घेतली आणि आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी म्हणून दाखल झालेले आहेत। अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालेली आहे। अमित शहांची आपण सदिच्छा भेट घेतली असून काही खासदारांचे प्रश्न अमित शहांकडे आपण मांडलेले आहेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा शहांसोबत चर्चा झाल्याचं शिंदे म्हणाले। आमची महायुती निवडणुका जिंकेल असा विश्वास सुद्धा अमित शहा यांच्या सोबतच्या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे। हमारे सांसद जो है उनके साथ भी गृह मंत्री जी की मुलाकात हुई है। कुछ हमारे सांसदों के चुनाव क्षेत्र के काम थे, कुछ मुद्दे थे, उस पर भी चर्चा हुई। और कल एनडीए के बैठक में भी आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने गृह मंत्री जी के भी बारे में बहुत अच्छा कहा कि सबसे ज्यादा गृह मंत्री का काम करने वाले अमित भाई और आगे भी बहुत काम करना है, तो उनका भी सम्मान करना था। और बाकी तो ठीक है, पार्लियामेंट शुरू है तो मैं आया हूँ यहाँ पर। एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख किंवा त्यांचे पक्षाचे हेड अमित शहा आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खास करून शिंदे सेनेला त्यांच्या प्रमुखांना इथे येऊन बसावंच लागेल। त्यात नवीन काय, त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये, म्हणून शिंदे जर आले असतील तर तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही। त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना। त्याची जर विजार पांढरी असेल तर त्या गवत लावून त्या लॉनचं मुंबईला परतावं लागतं। हा इतिहास आहे दिल्लीचा। ते कोणाविषयी काय काय बोलत असतात, मला वाटतं की त्यांनी, मी वारंवार बोलतो आहे की एकेकाळी 60-70ची संख्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने असायची, ती आता 20वर आलेली आहे। त्यांनी या सेटिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे की ती संख्या कशी वाढेल। मग आता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीला जात आहेत स्नेहभोजनासाठी राहुल गांधींच्या सोबत, मग ते पण त्याला सेटिंग बोलायचं का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।